नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात आणि शास्त्रात अमावस्येच्या तिथीला अत्यंत विशेष आणि रहस्यमयी मानले गेले आहे. अमावस्येचा दिवस हा खास करून पितरांची शांती, नकारात्मक ऊर्जेचा नाश आणि घरातील दारिद्र्य संपवण्यासाठी सर्वात प्रबळ मानला जातो. पण जेव्हा हीच अमावस्या मंगळवारच्या दिवशी येते तेव्हा तिला अत्यंत दुर्मिळ अशी भौमवती अमावस्या म्हटले जाते. उद्या मंगळवार आहे आणि याच दिवशी ज्येष्ठ महिन्यातील दर्श अमावस्या आलेली आहे. मंगळवार आणि अमावस्येचा हा अत्यंत शक्तिशाली योग तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या अडचणी, विशेषतः डोक्यावर असलेले भयंकर कर्ज आणि पैशांची चणचण कायमची संपवण्यासाठी एक मोठी संधी घेऊन आला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्याच्या या दुर्मिळ भौमवती अमावस्येला कोणते 3 अत्यंत सोपे आणि गुप्त उपाय केल्याने घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि मारुती रायाचा वास राहील. तसेच उद्याच्या दिवशी कोणत्या अशा मोठ्या चुका आहे ज्या चुकूनही केल्या नाही पाहिजेत, अन्यथा घरावर मोठे संकट येऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्की ऐका. अर्धवट माहिती घेऊन कोणतेही काम करू नका, कारण शास्त्रात अर्धे ज्ञान नेहमी नुकसानदायक ठरते. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की भौमवती अमावस्या इतकी विशेष का असते. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला भूमी आणि कर्ज यांचा कारक मानला जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असतो त्या व्यक्तीच्या डोक्यावर सतत कर्ज वाढत जाते. घेतलेले पैसे वेळेवर परत करता येत नाहीत. घरात पैसा येतो पण तो आजारपणात किंवा अकारण खर्च होतो. तसेच मंगळवार हा साक्षात संकटमोचक हनुमान म्हणजेच मारुतीरायाचा वार आहे. त्यामुळे मंगळवारी येणाऱ्या अमावस्येला जर आपण मारुती रायाची आणि पितरांची योग्य पद्धतीने आराधना केली तर कितीही मोठे कर्ज असू दे, ते फेडण्याचे मार्ग आपोआप मोकळे होतात. चला तर मग जाणून घेऊया तो पहिला आणि सर्वात प्रबळ उपाय जो तुम्हाला उद्या कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी करायचा आहे. हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी किंवा रात्री करायचा आहे. उद्या संध्याकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. मंगळवार असल्यामुळे शक्यतोवर लाल रंगाचे किंवा फिकट रंगाचे कपडे घाला. काळे कपडे घालून पूर्णपणे टाळा. यानंतर तुमच्या देवघरात मारुतीरायाचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे बसा. जर मारुतीरायाची मूर्ती नसेल तर जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला एका मातीचा किंवा तांब्याचा दिवा घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये चमेलीचे तेल टाका. जर चमेलीचे तेल उपलब्ध नसेल तर तुम्ही शुद्ध तूप किंवा मोहरीचे तेल वापरू शकता. या दिव्यामध्ये लाल रंगाची वात लावा. लाल वात नसेल तर नेहमीच्या पांढऱ्या वातीला थोडे कुंकू लावून ती लाल करा आणि हा दिवा मारुतीरायासमोर प्रज्वलित करा. यानंतर तुमच्या उजव्या हातात थोडेसे लाल मसूर म्हणजेच मसुराची डाळ घ्या. मंगळ ग्रहाला लाल मसूर अत्यंत प्रिय आहे. ही डाळ हातात घेऊन मारुतीरायाकडे आणि मंगळदेवाकडे तुमचे कर्ज लवकरात लवकर फिटावे, पैशांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर व्हावेत अशी अत्यंत मनापासून प्रार्थना करा. त्यानंतर ही मसुराची डाळ मारुतीरायाच्या चरणी अर्पण करा. तिथेच बसून किमान एकदा हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणचे पठण नक्की करा. पठण पूर्ण झाल्यावर ओम भौमाय नमः किंवा ओम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच एका माळेचा जप करा. शास्त्रानुसार भौमवती अमावस्येला केलेला हा एकच उपाय व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व मंगळ दोष भस्मसात करतो. या उपायाने पैशाची अडकलेली कामे मार्गी लागतात, व्यवसायात अचानक वाढ होते आणि कर्जाचे ओझे हळूहळू पण निश्चितपणे कमी होऊ लागते. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या उपायाकडे. हा उपाय आहे पितृदोष मुक्तीसाठी आणि घरातील सततचे आजार पण दूर करण्यासाठी. अनेक वेळा आपण खूप मेहनत करतो पण तरीही घरात सुखशांती नसते. घरातील सदस्य सतत आजारी पडतात, घरात अकारण भांडणे होतात किंवा मुलांच्या लग्नात प्रगतीत सतत विघ्ने येतात. या सर्व गोष्टींमागे घरातील पितृदोष कारणीभूत असतो आणि दर्श अमावस्या ही पितरांना शांत करण्यासाठी सर्वात मोठी तिथी मानली जाते. उद्या सकाळी उठल्याबरोबर आणि आंघोळ केल्यावर एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घ्या. या पाण्यात थोडेसे काळे तीळ नक्की टाका. अमावस्येच्या दिवशी काळे तीळ अत्यंत पवित्र आणि पितरांना प्रिय मानले जातात. हे पाणी घेऊन घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहा. दक्षिण दिशा ही यमदेवाची आणि पितरांची दिशा मानली जाते. या दिशेला तोंड करून दोन्ही हातांनी हे काळे तीळ मिश्रित पाणी हळूहळू खाली सोडा. हे पाणी अर्पण करताना ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि तुमच्या पूर्वजांना, पितरांना स्मरण करून घरातील सर्व इळापिळा, अडथळे दूर करण्याची प्रार्थना करा. ज्या घरात पित्र प्रसन्न असतात त्या घरात साक्षात देव वास करतात. पितरांच्या आशीर्वादामुळे घरातील सर्व वाईट शक्ती, दृष्ट आणि नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाते. जर तुम्हाला शक्य असेल तर उद्याच्या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला शिधा दान करा. शिधा म्हणजे न शिजवलेले अन्न, जसे की गहू, तांदूळ
तांदूळ, डाळ आणि मीठ. अमावस्येच्या दिवशी केलेले दान हे अनेक पटींनी पुण्य देते आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करण्याची ताकद या दानात असते. आता आपण तिसरा आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा अत्यंत सोपा घरगुती उपाय पाहूया. हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचा आहे. अमावस्येच्या रात्री वातावरणात अंधार असतो आणि वाईट शक्तींचा प्रभाव सर्वात जास्त असतो. त्यामुळे या रात्री घराचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे असते. उद्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाची स्वच्छ साफसफाई करा. उंबरठ्याला हळद कुंकू लावा. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याच्या एका बाजूला मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक चौमुखी दिवा नक्की लावा. चौमुखी दिवा म्हणजे ज्या दिव्यामध्ये चारही दिशांना पेटतील अशा 2 लांब वाती एकमेकावर ठेवून 4 वातींचा दिवा तयार केला जातो. हा दिवा मुख्य दरवाजावर लावल्यामुळे घराभोवती एक शक्तिशाली सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार होते. यामुळे कोणतीही वाईट शक्ती, आजारपण किंवा अलक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. तसेच मुख्य दरवाजावर दिव्याचा उजेड पडून माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आणि अशा घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. हा एकच उपाय तुमच्या घराची आर्थिक स्थिती पूर्णपणे बदलू शकतो. हे 3 अत्यंत प्रभावी उपाय करण्यासोबतच उद्याच्या भौमवती अमावस्येला काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आणि काही चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही उपाय केले आणि सोबत या चुकाही केल्या तर उपायांचे फळ तुम्हाला मिळणार नाही. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे उसनवारी. उद्या मंगळवार आणि अमावस्या एकत्र आले आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नका किंवा कोणाकडून पैसे उधार घेऊ नका. या दिवशी घेतलेले कर्ज कधीही फिटत नाही आणि दिलेले पैसे लवकर परत येत नाही. पैशाचे व्यवहार उद्याच्या दिवशी पूर्णपणे टाळा. दुसरी चूक, आजच्या दिवशी घरात कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न बनवू नका किंवा खाऊ नका. मांस, मद्य तसे कांदा आणि लसूण यांचा वापर उद्याच्या दिवशी जेवणात करू नका. घरात पूर्णपणे सात्विक आणि शाकाहारी अन्नच बनवा. मंगळवार आणि अमावस्या असल्यामुळे घरातील पावित्र्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या घरात कोणत्याही प्रकारचा कलह किंवा वादविवाद करू नका. घरातील महिलांचा, मोठ्यांचा आणि ज्येष्ठांचा अपमान चुकूनही करू नका. ज्या घरात अमावस्येच्या दिवशी भांडणे होतात, चिडचिड होते, त्या घरात माता लक्ष्मी कधीही थांबत नाही. उद्याच्या दिवशी शक्य तितके शांत राहा, देवाची आराधना करा आणि सकारात्मक विचार करा. अमावस्येच्या दुर्मिळ मुहूर्तावर सांगितलेली हे सोपे पण अत्यंत शक्तिशाली उपाय पूर्ण श्रद्धेने नक्की करून पहा. मारुती राया आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व संकटे, कर्जाचे डोंगर आणि पैशांच्या अडचणी नक्कीच दूर होतील. ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शास्त्रोक्त माहिती तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. कारण चांगली माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यांना संकटातून बाहेर काढणे हे देखील एका दानासारखेच मोठे पुण्य आहे. कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय बजरंगबली, ओम हनुमते नमः किंवा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. ईश्वराची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. तुमचे घर सुख, समृद्धी आणि पैशाने भरून जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.